अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे समोरासमोर आलेले पाहायला मिळाले। समोरासमोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला। काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत असं उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले। ठाकरेंच्या या प्रश्नावर फडणवीसांसह तिथं उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये हशा पिकला। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, अर्थसंकल्पातल्या तरतुदीं एवढीच त्यानंतरच्या या भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगती आहे। काय नेमकं घडलं यावेळी? हो अमोल, खरं तर अधिवेशनात अशा भेटीगाठी आपण याआधी सुद्धा बघितल्या आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांसोबत म्हणजे त्यामध्ये मिलिंद नार्वेकर होते, अंबादास दानवे होते, या आपल्या आमदारांसोबत विधान परिषदेतून लिफ्टनी खाली लॉबीमध्ये आले, त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लॉबीमध्ये आले आणि समोरासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आले, एकमेकांना नमस्कार केला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना म्हणाले की तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही का। खरं तर नीलम गोरे यांनी मर्सिडीज संदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी टोला मारत अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना ही विचारणा केली आणि त्यानंतर मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे आणि आजूबाजूचे सर्व जे नेते होते त्यांच्यामध्ये हशा पिकला, हसले आणि मग देवेंद्र फडणवीस नमस्कार करून पुढे गेले। यामध्ये ज्यावेळी ही सगळी भेट होत होती त्यावेळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्याच ठिकाणाहून जात होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा जात होते तेव्हा त्यांनी ही खरं तर भेट वेदांत, शिंदेंविषयी आपण बोलूया। तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा। शिंदेंविषयी आपण बोलूया। याच बातमीकडे पुन्हा एकदा आपण वळतो आहे की एकीकडे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये खेळीमेळीची भेट झाली, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडे ढुंकूनही पाहिलं नाही। दोघांमध्ये साधी नजरानजर सुद्धा झाली नाही। एकनाथ शिंदे नजर न देताच पुढे चालत गेल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळालं। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदाच एवढे समोरासमोर आलेलं देखील पाहायला मिळालं। याच विषयी वेदांत तू सांगत होतास। अमोल, ज्या प्रकारे एक तर अगदी 10-15 सेकंदाचं इंटरॅक्शन होतं म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, त्याआधी उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट, अगदी 5-10 सेकंदाचं हे सगळं इंटरॅक्शन होतं, ज्यामध्ये अजित पवारांना सुद्धा उद्धव ठाकरे भेटले आणि उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना सांगितलं की हा अर्थसंकल्प तुमच्या मनासारखा नाही आहे किंवा तुमचा हा अर्थसंकल्प नाही, अशा प्रकारे ते बोलले। आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली, एकमेकांना नमस्कार केला आणि या व्हिडिओमध्ये बघतो त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणाहून जात आहेत, मात्र त्यांनी कदाचित त्यांना कळलं असेल कारण व्हिडिओमध्ये ते दिसत नाहीये ही भेट होती, मात्र त्या भेटीकडे न बघता ते थेट लॉबीमधनं पुढे मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळाले। एकीकडे उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्यांना नमस्कार उद्धव ठाकरे करतात, हस्तांदोलन करतात, मात्र दुसरीकडे अजूनही जो राग आहे उद्धव ठाकरेंचा किंवा मग एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेवर, दोन्ही नेत्यांचा एकमेकांवर, तो राग कमी झालेला नाही आणि तो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये फूट पडली, शिंदेंचा गट बाजूला झाला, ठाकरेंची शिवसेना वारंवार आणि ज्या टोकाला ही टीका होते त्यानंतर जसं तू म्हणालास की पहिल्यांदाच या अधिवेशनाच्या निमित्ताने अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर एकीकडे देवेंद्र फडणवीसांची भेट उद्धव ठाकरे घेतात आणि त्याचवेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे समोरासमोर येतात, मात्र एकमेकाकडे न बघता एकनाथ शिंदे हे थेट तिथनं निघून जातात। त्यामुळे तो राग आहे एकमेकांचा तो यामधनं दिसतोय। मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करताना किंवा त्यांच्याशी संवाद साधताना किंवा मग अजित पवारांशी संवाद साधताना आपल्यासोबत सचिन अहिर आहेत। खरं तर तुम्ही सुद्धा या भेटी दरम्यान होते, कारण तुम्ही सुद्धा अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत उद्धव ठाकरेंसोबत आले। काय नेमकं झालं या भेटीमध्ये? कारण बजेटच्या बद्दलच चर्चा झाली, त्यात दादा साहेबांनी स्पष्ट सांगितलं की दादा हे तुमचा बजेट नाही, आपण जे केलेलं बजेट आणि त्याच्यात किती जमीन आसमानचा फरक आहे। मनातल्या मनात हसून ते पुढे गेले। अजून नाही, देवेंद्र फडणवीसांना ते असं म्हणाले की मर्सिडीजचे भाव तुम्ही वाढवले नाही आणि त्यानंतर आम्ही तर वरती पण विचारलं, कारण काही त्यांनी
विशेष वाहनांसाठी सूट देत असताना आम्ही मागणी केली की मर्सिडीजला पण सूट द्या, कारण आता हल्ली मर्सिडीज देऊन पदं मिळतात असे काहींची समज जी झालेली आहे. सूट मिळाली तर अजून त्यांना विचारणं मदत होईल. खेळीमेळीच्या वातावरणात किंवा तो संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्या ठिकाणाहून पुढे आले. त्यांनी बघितलं सुद्धा नाही उद्धव ठाकरे असेल किंवा मग देवेंद्र फडणवीस यांचा संवाद. हे तुम्ही बघितलं का की तिकडनं एकनाथ शिंदे निघत होते? कारण तुम्ही एकमेकांची चर्चा एकनाथ शिंदेजी गेलेत आणि ते त्यांच्या मार्गाने गेलो, आम्ही आमच्या मार्गाने गेलो, पण हे दोन जण एकमेकांना भेटले ही वस्तुस्थिती आहे. चर्चा अशी आहे की मुख्यमंत्र्यांना भेटतात, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना भेटतात, मात्र उपमुख्य नाही, ते तर समोरासमोर आल्यानंतर भेटू. उद्या समोरासमोर कदाचित त्यांनी येऊन नमस्कार केला असता तर कदाचित उद्धव साहेब बोलले असतील की नसतील, तो नंतरचा भाग आहे. शिंदेनी जर नमस्कार केला असता तर उद्धव ठाकरे म्हणत नाही. जर असलं सुरुवात कोणाकडनं तरी व्हायला पाहिजे ना. इकडनं ज्यावेळी आले आणि तुम्ही बघितलं असेल की दादा आणि आदरणीय उद्धवजी हे एका मंत्रिमंडळामध्ये बरोबर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम केलेलं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. एकनाथ शिंदे सुद्धा एकनाथ शिंदेसोबत एकनाथ शिंदे तर आपल्या पक्षात होते, त्यांनी वेगळा गट आमच्या पक्षात होते ना, पण ते पक्षच घेऊन गेले तर तुम्ही काय अपेक्षा करणार आपल्या नेत्यांनी का त्यांना अरे वा 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 धन्यवाद असं होत नाही. शेवटचा प्रश्न काहीतरी महाराष्ट्रातली संस्कृती असते त्याचं जतन करण्याचंच काम केलं. ह्याला काय वेगळं राजकीय अर्थ काढत नाही. पण हे करत असताना उद्धवजींनी मार्मिक रीतीने का होईना परंतु खोचक या अर्थसंकल्पाच्या बद्दल कसं तुम्ही लोकांच्या तोंडाला पाणी पुसलेले आहेत हे सांगण्याचं काम केलं. आणि आता पत्रकार परिषद ते घेणार आहेत तेव्हा तुम्ही त्यांना विचारा. मला शेवटचा प्रश्न, एकनाथ शिंदेंनी न बघता तिथनं निघून जाणं, नाही आता ते मी त्यांना विचारलं पाहिजे. न बघता निघणं किंवा त्यांना बघवत नसेल, नेत्यांमधला राग, नाही, त्यांना बघवत नसेल की हे दोन जण आम्ही उद्धवजींना भेटत असेल म्हणून त्यांनी न बघता गेले असावे, पण मी पाहिलं नाही. त्यामुळे सचिन अहिरांची आपण प्रतिक्रिया घेतली, कारण या सगळ्या संवादादरम्यान ते सुद्धा तिथे होते. कारण विधान परिषदेचं कामकाज झाल्यानंतर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते सुद्धा लॉबीमध्ये आले होते. निश्चितपणे आणि तो वेदांत संवाद या सगळ्याविषयी आपण बोलूयाच. तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा. पुढच्या बातमीकडे आपण जाऊया. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधान भवनाच्या लॉबीमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार देखील समोरासमोर आले. दादा हा तुमचा अर्थसंकल्प नाही अशी मिश्किल टिप्पणी यावेळी उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना केली. तर वेदांत, आत्ताच ज्याप्रमाणे तू चर्चा करत होतास या चर्चेमध्ये सुद्धा अहिरांनी सांगितलं त्याप्रमाणे अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट झाली आणि तो संवाद सुद्धा सध्या महत्त्वाचा ठरतो. नक्कीच अमोल, ज्या प्रकारे अगदी 5 ते 10 सेकंद यामध्ये दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि समोर आल्यानंतर एकमेकांना हस्तांदोलन केलं आणि उद्धव ठाकरेंनी एक टोला अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवारांना मारला की हे अर्थसंकल्प तुमच्या मनासारखं नाही किंवा हे अर्थसंकल्प तुमचं नाही. अशा प्रकारे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थसंकल्पात संदर्भात एक वाक्यात त्यांनी प्रतिक्रिया दिली. खरं तर त्यांचं असं म्हणणं होतं की अर्थसंकल्पात अनेक गोष्टी, जसं आता सचिन अहिर यांनी सांगितलं की विरोधकांचं असं म्हणणं होतं की ज्या काही घोषणा केल्या, जे काही घोषणापत्र होतं महायुतीचं त्यामध्ये ज्या काही घोषणा केल्या त्यातल्या काहीतरी घोषणा किंवा काहीतरी निर्णय या अर्थसंकल्पात समोर येतील. मात्र असं काही झालं नाही. त्यांचं असंही म्हणणं होतं की लाडकी बहीण संदर्भात 2100 रुपये संदर्भात निर्णय होईल किंवा शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय होईल. मात्र असं कुठलंही वचन या अर्थसंकल्पात पूर्ण केलं नाही आणि त्यामुळे कदाचित एका वाक्यामध्ये अजित पवारांशी चर्चा करताना उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलं असेल. निश्चित. धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला हा संवाद. दादा हा अर्थसंकल्प तुमच्या मनातला अर्थसंकल्प नाही, तुमच्या मनासारखा अर्थसंकल्प नाही असा टोला टोमणा उद्धव ठाकरेंनी लगावला आणि त्याला प्रतिसाद देत अजित पवार पुढे निघून गेले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.